जरांगे पाटील 20 तारखेला मुंबई येथे आमरण उपोषण करणार होते। या दरम्यान ते अंतरवली सराटीपासून पायी प्रवास मुंबईकडे करणार आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता की जरांगे पाटील या प्रवासादरम्यान करमणूक व्हावी, मनोरंजन व्हावे याकरता एक लेझिम पथक तयार करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी स्वतः जरांगे पाटील लेझिमची प्रॅक्टिस करत आहेत। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, लेझिमची तयारी चालू आहे, कशासाठी तयारी चालू आहे? मुंबईला सगळा मराठा समाज आता जातोय। ही मराठा समाजाला मुंबईला जाण्याची ही पूर्व तयारी। 20 जानेवारीला मराठा समाज आरक्षणासाठी मुंबईला जातो आणि आमचे पारंपरिक असणारे वाद्य, शेतकऱ्यांचे असणारे पारंपरिक खेळ हे आम्ही मुंबईला घेऊन जातोय। आज आंतरवालीतून आम्ही पहिलं प्रात्यक्षिक घेतलं पहिल्या खेळाचं। आज इथं हजाराने लोक हे प्रात्यक्षिकामध्ये सहभागी झाले। एक प्रकारचा हा जागर गोंधळ सुद्धा आम्ही सरकारचा घालतोय की त्यांनी जागा व्हावं आणि मराठा समाजाच्या वेदना काय त्या समजून घेऊन मराठ्यांना किमान आरक्षण द्यावं। नाही जागे झाले तर मराठे किती जोशान आणि उत्साहानं मुंबईला निघाले हे त्यांना आत्ताच 20 दिवसा अगोदरच सुणूक मिळाली आणि त्यांनी गांभीर्यानं घ्यावं की मराठा समाज खेळाच्या माध्यमातून आपले पारंपरिक शेतकऱ्यांचे असणारे खेळ, कुणब्यांचे असणारे खेळ खेळून मराठा समाज जर मुंबईकडे कूच करणार आहे तर किती प्रचंड संख्येनं मराठा समाज मुंबईकडे उसळणार आहे ही एक तर पूर्वतयारीची एक संकेत आहे। आज हा मराठा समाज इथं हजारोच्या संख्येनं या खेळाच्या प्रात्यक्षिकात सहभागी झाला आहे। परंतु मराठा 20 तारखेला दिसन सगळ्या खेळासह गाड्या ट्रॅक्टर घेऊन कसा घराच्या बाहेर करोडोच्या संख्येनं निघतोय। हे तर आमचे पारंपरिक खेळ आहेत। आम्ही शेतकऱ्याचे पोर आहेत। आम्हाला जसा माश्याला पोवायची शिकायची गरज नाही तसा खेळ खेळायचं आणि क्षत्रियाचा धर्म निभवायचा म्हणजे लढाई खेळायची। आम्हाला शेतकऱ्याच्या मराठ्याच्या पोरांना शिकवायची गरज नाही। कधीच काळी तरी जवळपास 5 ते 7 वर्षातून आज हातात धरलंय तरीही आम्ही आमचा खेळ, आमची परंपरा विसरलेलो नाहीत। आम्ही याच्यातून तरी सरकारनं गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे की मराठा समाज प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तर हजारोच्या संख्येने एकूटू शकतो। तर 20 जानेवारीला मुंबईला स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी, स्वतःचे लेकरं मोठं करण्यासाठी किती ताकदीनं मुंबईकडे कूच करू शकतो हे पुरं जग बघणार। आज लेझिमची तयारी केली, पारंपरिक वाद्य, असे किती प्रकारचे वाद्य त्या रॅलीमध्ये असणार आहेत, मोर्चामध्ये असणार आहेत? सगळ्या प्रकारचे आमचे जे शेतकऱ्यांचे खेळ आहेत पारंपरिक ते सगळे खेळ आज त्या उत्सवासारखं आनंदात मराठी मुंबईकडे जाणार आहेत। तर आनंदात येताना आरक्षण घेऊन येणार आहे कारण प्रत्येकाच्या घरातल्या मराठ्यांच्या लेकराचं हित त्या आरक्षणात दडलेलं आहे। 1% जर हुकले तर आईबापाने केलेलं कष्ट पूर्ण वायाला जायला लागलं आणि दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं। आज प्रत्येकाला वाटतं की आपल्या देखता आपण आरक्षण देऊन जावं। आपण नसताना आपल्या पाठीमागं आपल्या पोरांचे खूप हाल होणार आहेत। ज्या नाही त्या नोकऱ्या करायची वेळ आपल्या पोरांवरती येणार आहे की ज्या नोकरीचं आपण नावसुद्धा तोंडावर घेऊ शकत नाहीत अशा प्रकारचे। त्यापेक्षा जर आत्ताच आपण हयात असताना जर ही लढाई जिंकून पोरांना आयुष्याचं आरक्षण दिलं त्याच्यात सहभागी झालं पाहिजे। म्हणून मराठे आता ताकदीनं 20 जानेवारीच्या तयारीला लागलेत। गावागावातून मराठी करोडोच्या संख्येने घराच्या बाहेर पडणार कारण पोराच्या हितापेक्षा मोठं या जगात कोणालाच काहीच नाही। आणि मग जर खरोखरच याच्यात जशी जमीन ही प्रॉपर्टी मुलांसाठी महत्त्वाची आईबापाने सांभाळून ठेवली तितकंच आरक्षणसुद्धा आयुष्यासाठी गरजेचं। जसं जीवन जगताना पाणी लागतं तितकंच आवश्यक जीवन जगताना आता आरक्षण लागणार आहे। म्हणून आमची एक टीम आत्ता सध्या मुंबईत आहे। मुंबई शहरातले जेवढे ग्राउंड आहेत महानगरातले सगळे ग्राउंड बघते कारण सगळे ग्राउंड आम्हाला लागणार आहे इतक्या करोडोनं संख्येनं। आणि इकडे पूर्व तयारी म्हणून गावागावात मराठी तयारी करतायत। आपल्या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवायला लागलेत। ही एक जागरच समजूयात की सरकार जर जागर गोंधळ घालून जर झालं जागं तर बरं नसता मराठे मात्र एकदा जर 20 तारखेला निघाले मराठे माघारी नाही येतात। नक्कीच लेझिमच्या माध्यमातून जरांगे पाटील प्रॅक्टिस करत आहेत आणि 20 तारखेला हेच लेझिम पथक या मोर्चामध्ये 20 तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। बरोबरच जे काही पारंपरिक वाद्य असतील किंवा गावकऱ्यांचे जे मनोरंजनाची साधनं असतील ही सर्व या मोर्चामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत। कॅमेरामॅन अमित आढेसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.